कंबाईन फिल्म टेस्ट सिरीज नंबर 6 करंट अफेअर्सचे क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 66 टू क्वेश्चन नंबर 80. पहिला क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 66. महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाबद्दल खालील विधाने घ्या. हा क्वेश्चन आर्थिक घडामोडी या टॉपिक अंतर्गत येतो. ठीक आहे, ठीक आहे. महाराष्ट्रातील आर्थिक घडामोडी काय म्हणते बघा. महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाबद्दल आपल्याला काही विधाने लक्षात घ्यायची आहेत. 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2026 नाही, इथं 2031 करून घ्या. ठीक आहे. या 5 वर्षांच्या कालावधीसाठी 6वा राज्य वित्त आयोग शिफारसी करेल. ठीक आहे, 6वा राज्य वित्त आयोग शिफारसी करेल. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. 6व्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी 1 ऑगस्ट 2025 रोजी डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बरोबर आहे का? ह्या हो, बरोबर आहे. नुकतीच करणची ही गोष्ट आहे. तर डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती झाली आहे. तर काय म्हणते, फक्त अ बरोबर नाही, फक्त ब. अ आणि ब दोन्ही अचूक आणि अ आणि ब दोन्ही चूक. तर अ आणि ब दोन्ही अचूक. ठीक आहे. एक्सप्लेनेशन बघा काय म्हणते. हां, क्वेश्चन नंबर 66चा आन्सर आहे 3. 5व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? विश्वनाथ गिरिराज होते. ठीक आहे. आणि 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? स्टार्टिंगला मुकेश खुल्लर होते, पण त्यांचं नुकतंच निधन झालं आहे. ठीक आहे, त्यामुळे नितीन करीर यांची 1 ऑगस्ट 2025 पासून नियुक्ती केली आहे त्यांची. ठीक आहे. आणि राज्य आणि केंद्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वित्तीय समतोल ठेवणे हे वित्त आयोगाचं काम असतं. ठीक आहे, ती जबाबदारी असते त्यांची. आणि आर्टिकल 243 वित्त आयोगाबद्दल आहे. ठीक आहे, हे पॉलिटीच्या अँगलनं पण हा मुद्दा लक्षात ठेवायचा. ठीक आहे. कोणाची नियुक्ती झाली? मग नितीन करीर यांची नियुक्ती झाली आहे. कालावधी काय आहे? 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी ते आपल्याला शिफारसी करणार आहेत महाराष्ट्र शासनासाठी. ठीक आहे. पुढे क्वेश्चन नंबर 67 काय म्हणते बघा. शैक्षणिक नोंदी सुलभ करण्यासाठी आणि शैक्षणिक स्तरांमधील संक्रमण सुलभ करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या अपार आयडीचे फुल फॉर्म काय आहे? ठीक आहे, आपल्याला माहिती आहे आता जसं आधार कार्ड असतं तसं विद्यार्थ्यांसाठी स्टुडंटसाठी कोणतं कार्ड देण्यात येणार आहे? अपार. अपार आयडी ह्याचा फुल फॉर्म काय असं विचारू शकतो आपण. लास्ट टाइम कशाचं विचारलं होतं? शेरणीचं विचारलं होतं. उपक्रम आहे शेरणी महिला संदर्भात. ठीक आहे. हां, तर तसं अपार आयडीचे फुल फॉर्म काय आहे? ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. तर हेच आहे आन्सर. ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. ऑटोमेटेड परफेक्ट चूक. आधार तर आपल्याला प्रत्येकालाच आहे, स्टुडंटसाठी तर असतं, पण हे स्टुडंट आयडी आहे. ठीक आहे, त्यामुळे चूक. आधार परमनंट चूक. ठीक आहे. तर आन्सर काय बरं 67चं? ऑटोमेटेड परमनंट. ठीक आहे. बघा काय म्हणते. न्यू एज्युकेशन पॉलिसी जी 2020ची आहे आणि नॅशनल क्रेडिट अँड क्वालिफिकेशन फ्रेमवर्क ठीक आहे द्वारे हे सादर करण्यात आले. अपार आयडी कोणातर्फे सादर झालेली आहे? न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 आणि NCQF नॅशनल क्रेडिट अँड क्वालिफिकेशन फ्रेमवर्क द्वारे सादर करण्यात आलेला आहे. आणि किती अंकी आहे हा? 12 अंकी आहे. ठीक आहे. किती अंकी आहे असं जर का क्वेश्चन आलं, जर का 2-3 सेंटेन्स करून विचारले अपार आयडी बद्दल. लॉंग फॉर्म हा आहे, NEP द्वारे सादर केला आणि NCQF यांच्या मार्फत सादर केला आहे आणि 12 अंकी आहे. तर तिथे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 67चा आन्सर आहे. आन्सर आहे 1. ठीक आहे. जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2024. जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2024 नुसार भारत जागतिक स्तरावरती डॅश डॅश वा सर्वात प्रदूषित देश ठरला आहे. कितवा सुद्धा ठरला आहे बरं? तो 5वा ठरला आहे. ठीक आहे. हा 5वा. 68चा आन्सर आहे 1. प्रसिद्ध IQ एअर स्विस कंपनी मार्च 2025 मार्फत हा अहवाल आलेला आहे. ठीक आहे. मार्च 2025 मध्ये अहवाल आहे, 2024चा आहे पण तो. जगातील सर्वात प्रदूषित देश कोणतं म्हणलं तर चाड. 1 नंबरला आहे चाड, 2 नंबर बांगलादेश, 3 नंबर पाकिस्तान, 4 नंबर डेमोक्रेटिक रिपब्लिकन ऑफ काँगो आणि 5वा आहे आपला भारत. आणि हाच क्वेश्चन विचारला ना आपण.
ठीक आहे. सर्वात प्रदूषित देश 5वा आहे भारत. जगातील सर्वात प्रदूषित देश पहिला चाड बांगलादेश, पाकिस्तान, डेमोक्रेटिक रिपब्लिकन ऑफ काँगो आणि 5वा आहे भारत. त्यानंतर महानगरे विचारलं त्यांनी, तर पहिला आहे बायर्नी हाट आणि दुसरा आहे दिल्ली. आणि जर राजधानी कोणती सर्वात दूषित आहे प्रदूषित आहे असं विचारलं तर दिल्ली. ठीक आहे. हा पण मुद्दा लक्षात ठेवायचा इथे. ठीक आहे. ओके. क्वेश्चन नंबर 68चा आन्सर आहे मग काय 1, 5वा क्रमांक लागतो. पुढे काय म्हणते बघा 69. खालीलपैकी कोणते राज्य हे स्वतःचे उपग्रह प्रक्षेपित करणारे पहिले भारतीय राज्य बनले आहे? खालीलपैकी कोणते असे राज्य आहे जे स्वतःचे उपग्रह प्रक्षेपित करणारे पहिले भारतीय राज्य बनले आहे? कोणते आहे बरं ते? आसाम. ओके. मुद्दाम नॉर्थ ईस्टकडचेच राज्य दिलेले आहेत बघा सर्व, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, आसाम. ठीक आहे. तर अशा वेळेस परफेक्ट माहीत असणं गरजेचं असतं. काय म्हणते बघा 69 मध्ये आसाम सामाजिक आणि आर्थिक उपक्रम आणि सीमा सुरक्षेसाठी आसाम सरकारचा आसाम सॅट आहे. कोणता आहे? आसाम सॅट. ठीक आहे. आसाम सॅट नावाने त्यांनी स्वतःचा उपग्रह बनवणारे ते पहिले राज्य ठरले आहे आसाम. ओके. 69चा आन्सर आहे 4. 70 बघा योग्य जोड्या जुळवा कशा बाबतीत विचारलेला आहे? 97वे ऑस्कर पुरस्कार. जसं क्रीडाच्या बाबतीत जसे कंसात देतात ना अर्जुन पुरस्कारच्या जोड्या लावा किंवा खेलरत्नच्या जोड्या लावा असं कंसात देऊन ते विचारतात. तर हे कशाचे आहेत? तुम्हाला कन्फ्यूज होऊ नये म्हणून त्यांनी दिलं आहे इथं कंसात की हे 97वे ऑस्कर पुरस्कार आहे. तर कुणाचं ह्याचा आन्सर काय आहे पहिल्यांदा बघा. सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे? अनोरा. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत शॉन बेकर 1-3, मिकी मॅडिसन आणि ॲड्रियन ब्रॉडी. ठीक आहे. असा क्रम लागतो आणि ते कोणत्या चित्रपटासाठी भेटलेलं आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. एक्सप्लेनेशनमध्ये बघू आपण ते. हां शॉन बेकर यांना कशासाठी भेटलंय? अनोरा चित्रपटासाठी भेटलंय. मिकी मॅडिसन यांना कशासाठी भेटलंय? ते पण अनोरा चित्रपटासाठी भेटलंय. आणि ॲड्रियन ब्रॉडी आहे त्यांना कशासाठी भेटलंय? द ब्रुटालिस्ट या चित्रपटासाठी भेटले. ठीक आहे. अनोरा हा जो आहे तो सर्वाधिक ह्यांना 5 ऑस्कर पुरस्कार भेटलेले आहेत आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट हा देखील पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे. एमिलिया पेरेझ सर्वाधिक 13 नामांकने भेटलेले आहेत त्यांना. ह्यांना ऑस्कर भेटले आहे आणि एमिलिया पेरेझ यांना काय या चित्रपटाला काय भेटले? सर्वाधिक नामांकनं भेटलेली आहेत. ठीक आहे. आणि पण केवळ 2च ऑस्कर पुरस्कार मिळवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. एमिलिया पेरेझ. अनोरा सर्वोत्कृष्ट काय भेटले त्यांना? सर्वाधिक 5 ऑस्कर भेटलेत. ठीक आहे. आणि एमिलिया पेरेझ यांना काय भेटले? सर्वाधिक नामांकनं भेटलेत. किती भेटलीत ती? 13 भेटलीत. ठीक आहे. आणि 2च ऑस्कर भेटलेत. नामांकनं भेटताना 13 आणि 2 पुढचे ऑस्कर भेटले. ठीक आहे. पुढे बघूया आता आपण. मग याचा आन्सर काय आहे? 1, 3, 4, 2. ठीक आहे. दिग्दर्शक आहे शॉन बेकर, अभिनेत्री आहेत मिकी मॅडिसन आणि अभिनेता आहे ॲड्रियन ब्रॉडी. ठीक आहे. पुढे बघा क्वेश्चन नंबर 71. अनुसूचित जाती म्हणजे SC उपवर्गीकरण लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? ठीक आहे. गुजरात, हरियाणा, तेलंगणा, बिहार. कोणतं आहे बरं? तेलंगणा. ठीक आहे. अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू करणारे पहिले राज्य तेलंगणा आहे. हा सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावरती उपवर्गीकरण करणार आहे. तेलंगणा राज्य कोणत्या बेसिसवरती करणार आहे? सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक या मागासलेपणाच्या आधारावरती उपवर्गीकरण होणार आहे आणि ते करणारं पहिलं राज्य कोणतं आहे बरं? तेलंगणा आहे. ठीक आहे. पुढचं क्वेश्चन बघूया. 71चा आन्सर आहे तेलंगणा. ऑप्शन नंबर 3. 72 बघा. राष्ट्रकुलच्या पहिल्या आफ्रिकन महिला सरचिटणीसपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे? ठीक आहे. कोणाची निवड झालेली आहे बरं? शर्ली आयरकोर बॉचवे यांची निवड झालेली आहे. ठीक आहे. राष्ट्रकुल आहे
त्याच्या पहिल्या आफ्रिकन महिला, म्हणजे महत्त्वाची नियुक्ती असतात ना, तर त्या अंतर्गत ह्या येतात. आणि समजा असं काही पहिल्या आफ्रिकन म्हणलंय, पहिल्या कृष्णवर्णीय म्हणलंय, आणि असं जर कोणत्या महिला खास करून एवढ्या मोठ्या पदावरती जर त्यांची निवड झाली असेल, तर अशा वेळेस हा क्वेश्चन महत्त्वाचा ठरतो, लक्षात ठेवायला हवा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 72 मध्ये बघा, त्याचं एक्सप्लेनेशन बघा. मग पहिल्या कोण आहेत बरं त्या 72 मधल्या पहिल्या कोण आहेत, तर क्रिस्टलिना जॉर्जिवा. तर त्या कोण आहेत, IMF व्यवस्थापकीय संचालकपदी पुन्हा निवड झाली आहे त्यांची, आणि ते बल्गेरिया देशाचे आहेत. त्यांचा देश पण करून ठेवायचं बरं का. कोण आहेत ह्या, क्रिस्टलिना जॉर्जिवा. त्यानंतर दुसऱ्या कोण आहेत आपण बघितलेल्या, तर त्या शार्ली आयरकोर बॉचवे आहेत. थर्ड नंबर कोण आहेत, क्लॉडिया शेनबो. ते कोण आहेत, मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष आहेत. ठीक आहे, पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष, त्यांच्या साईडला तिथं लिहून ठेवायचं. आणि फर्स्ट महिला आणि फर्स्ट स्पॅनिश युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या अध्यक्ष कोण आहेत बरं, त्या नादिया कॅल्विनो आहेत. ठीक आहे, नादिया कॅल्विनो. IMF संचालक आहेत पहिल्या. हा, या पहिल्या IMF संचालक आहेत. या कोण आहेत, राष्ट्रकुलच्या पहिल्या आफ्रिकन महिला सरचिटणीसपदी आहेत. या कोण आहेत, पहिल्या स्पॅनिश आणि पहिल्या महिला आहेत युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या. आणि क्लॉडिया शेनबॉब ह्या कोण आहेत, मेक्सिकोच्या अध्यक्ष आहेत, पहिल्या महिला. ठीक आहे, हे तिथं लिहून ठेवायचं साईडला, म्हणजे आपल्याला रिव्हिजन करताना सोपं जातं. ठीक आहे, याचा आन्सर काय मग तुम्हाला कन्फ्यूज होईल, शार्ली आयरकोर बॉचवे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 73 बघूया आता. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025 साठी अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास उमेदवाराचे वय किमान डॅश डॅश आणि कमाल डॅश डॅश वर्ष असावे. आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं लाडकी बहीण योजनेचं वयोगट, लाभार्थ्यांचं वयोगट, लाडकी बहीण योजनेचं लाभार्थ्यांचं वयोगट काय होतं, ते 21 ते 65 होतं. राईट. तर ह्याचा आन्सर काय बघा, हा कोणता कार्यक्रम आहे, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 साठी अर्ज सादर करायचा. तर त्याचं पाहिजे 21 ते किमान 21 ते कमाल 26 पर्यंत. ठीक आहे. हा, कशा संदर्भात आहे हे, तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा यासाठी 60 फेलोंची निवड होणार आहे. आणि पदवीधर विद्यार्थ्यांना ते निवडणार आहेत. आणि टोटल पदवीला किती गुण पाहिजे, 60 गुण पाहिजे, 60% पाहिजे आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी आहे तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव इथे मिळाला पाहिजे, यासाठी ही योजना, हा उपक्रम आहे. आणि वयोगट आहे 21 ते 26. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4. हा, 74 बघा. एप्रिल 2025 मध्ये मुंबईत डॅश डॅश हे देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू झाले. हा, पहिले आहे, डिजिटलच्या बाबतीत आहे, शिक्षणाच्या पण बाबतीत आहे. तर मुंबईत चालू झालेलं आहे खास करून महाराष्ट्रामध्ये. तर ते कोणते आहे, महाज्ञानदीप. त्यांचं आन्सर आहे 74चं महाज्ञानदीप. ठीक आहे. 74चा आन्सर आहे 1. ठीक आहे. शुभारंभ कधी झाला, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माननीय चंद्रकांत पाटील शिक्षण मंत्री जे आहेत, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आहेत, त्यांच्यामार्फत त्यांच्या हस्ते हे उद्घाटन झालंय, शुभारंभ झालाय. त्याचं नाव आहे महाज्ञानदीप. उपक्रमांतर्गत आपल्याला काय करायचंय, 1000 मॉक म्हणजे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स तज्ज्ञ प्राध्यापक आपल्याला घडवायचे आहेत. किती, 1000. सेंटेन्स करून जर का विचारलं आणि त्यांनी अशी सेंटेन्स घातलं, शुभारंभ यांच्या हस्ते झालेला आहे आणि 1000 आपल्याला प्राध्यापक घडवायचे आहेत, तर आपल्याला हे काही थोडीफार माहिती असली पाहिजे. ठीक आहे. 74चा आन्सर आहे महाज्ञानदीप, पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल. पुढे बघा, PFRDA पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, त्याचं लॉंग फॉर्म पण दिलं आहे, पेन्शन फंड अँड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचे नवे अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे. कोणाची नियुक्ती झालेली आहे बघा बरं, नवे अध्यक्ष म्हणून शिवसुब्रमण्यम रमन यांची नेमणूक झालेली आहे. मग बाकीचे पण कोण आहेत हे आपण करून ठेवायला पाहिजे. ठीक आहे. हा, तर कोण आहेत, सिद्धार्थ मोहंती कोण आहेत, पहिल्या ऑप्शन मधले सिद्धार्थ मोहंती LICचे अध्यक्ष. ठीक आहे. त्यानंतर 2 नंबर बघा, श्री BVR सुब्रमण्यम, ते काय आहेत बरं, नीती आयोगाचे CEO आहेत, त्यांच्यासमोर लिहून ठेवायचं.
3 नंबर आत्ताच आपण केलं. शिवसुब्रमण्यम रमण हे काय आहेत, PFRDAचे नवे अध्यक्ष नियुक्तीपदी त्यांची नियुक्ती झाली. आणि अणु ऊर्जा आयोगाचे सचिव कोण आहेत बरं, डॉक्टर अजित कुमार मोहंती, अणु ऊर्जा आयोगाचे सचिव. त्यामुळं हे जे आहेत मोहंतीच आहे आणि आपल्याला कन्फ्युजन होतं, त्यामुळे तिथे त्याचे ऑप्शन सेट केलेले आहेत. सिद्धार्थ मोहंती, अजित कुमार मोहंती हे कोण आहेत हे लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 75 बघत होतो. शिवसुब्रमण्यम रमण PFRDAचे नवे अध्यक्ष. पुढे बघा, खालील विधाने लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 76. 5 जून 2024 रोजी बोईंगच्या CST 100 स्टारलायनर, बोईंग CST 100 स्टारलायनर पहिल्या क्रू चाचणी उड्डाणाचा भाग म्हणून नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतरिक्षात गेले होते. ठीक आहे, त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे असं मोठ्या सेंटेन्समध्ये. काय म्हणतायत, सुनीता विल्यम्स आणि जे बुच विल्मोर हे जे होते ते नासाचे अंतराळवीर म्हणून बोईंगच्या CST 100 स्टारलायनर या क्रू चाचणीच्या उड्डाणाच्या वेळेस ते अंतरिक्षात गेले होते. बरोबर आहे, हो बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकातील 8 दिवसांचे त्यांचं नियोजन किती दिवसांचं होतं, 8 दिवसांचे नियोजित मिशन काही तांत्रिक समस्यामुळे लांबले गेले होते आणि ते एकूण 288 दिवसांचे झाले. बरोबर आहे का, चूक. हे दिवस माहिती असायला पाहिजे का, तर खूप चर्चेचे होते. ठीक आहे, हे दिवस तर हे आहे 286 दिवस. ठीक आहे, तर मग काय बरोबर आहे बरं, याच्यातलं फक्त अ बरोबर आहे. ठीक आहे, 76चा आन्सर 1. मग आपल्याला ते खूप चर्चेत होतं, मोदींनी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स पण केलं होतं, त्यामुळे आपण ही बातमी लक्षात ठेवली पाहिजे. ठीक आहे, 286 दिवस महत्त्वाचं काय, 286 दिवस होते ते. सर्वाधिक काळ अंतराळात स्पेस वॉक करणाऱ्या त्या महिला ठरल्या आहेत. हां, स्पेस वॉक करणाऱ्या, अंतराळात स्पेस वॉक करणाऱ्या. किती मिनटं केले त्यांनी, किती तास केले, 62 तास 6 मिनिटं. ठीक आहे, महिलामधून अंतरिक्षात सर्वाधिक काळ घालवण्याबाबत नासाच्या पेगी व्हिटसन यांच्यानंतर द्वितीय क्रमांक त्यांचा लागतो एकूण मोहिमांमध्ये. हां, अंतरिक्षात सर्वाधिक काळ ज्यांनी स्पेंड केला आहे त्यामध्ये मात्र ते 2 नंबरला येतात आणि जर स्पेस वॉक म्हणलं तर त्यामध्ये त्या 1 नंबरला येतात. ठीक आहे, हा फरक लक्षात ठेवा. आणि त्यांनी किती दिवस मेन गुंतवलेले आहेत तिथे, त्यांचं जे 8 दिवसाचं नियोजन लांबणीवर पडलं तांत्रिक कारणामुळे आणि ते तिथेच अडकले 286 दिवस. त्यानंतर ते सुखरूप परत आले. ठीक आहे, पुढे बघूया. क्वेश्चन नंबर 76 झालं, त्याचा आन्सर आहे फक्त 1. ठीक आहे, पुढे 77. डॅश डॅश आणि डॅश डॅश यांनी संयुक्तपणे एकमेय या बहुराष्ट्रीय नौदल सरावाची पहिली आवृत्ती 2025 मध्ये दार एस सलाम येथे आयोजित केली. कोणी केली बरं ही, तर भारत आणि टांझानिया यांच्यामध्ये ही पहिली बहुराष्ट्रीय आहे, परंतु नौदल सरावाची पहिली आवृत्ती आहे आणि एप्रिल 2025 म्हणजे रिसेंटची ही बातमी आहे. दार एस सलाम टांझानियामधलं महत्त्वाचं शहर. ठीक आहे, तिथे पार पडलेलं आहे. तर ते कोणामध्ये झाले ते विचारले त्यांनी. भारत, हां, लष्कर सराव या टॉपिकमध्ये आपल्याला हा लष्कर सराव, नौदल सराव, हवाई दल सराव या टॉपिक अंतर्गत असे क्वेश्चन्स आपल्याला येतात. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 77. हां, आन्सर नंबर 1 बहुराष्ट्रीय जे हा सराव आहे, परंतु आयोजित कोणी केला होता, भारत आणि टांझानिया. किती बहुराष्ट्रीय म्हणलंय ना, त्यामुळे किती देश सहभागी होते, त्यामध्ये 11 देश सहभागी होते. भारत टांझानिया सोबत 11 देश सहभागी होते. त्यानंतर ना दुसरा बघा, दुसरं काय आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये काय सांगितले, भारत आणि मलेशिया त्यांच्यामध्ये कोणता सराव होतो, समुद्र लक्ष्मण सराव. तिसरा आहे भारत आणि ओमान, त्यांच्यामध्ये होतो नसीम अल बहर. आणि भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये होतो बोंगो सागर. नौदल बाबतीत बोलतोय आपण, हे सगळे नौदल सराव आहेत आणि त्यांची ही नावं आहेत, कुणाकुणामध्ये होतो. समुद्र लक्ष्मण कुणामध्ये होतो, भारत आणि मलेशिया. आणि नसीम अल बहर भारत आणि ओमान. आणि बोंगो सागर हे भारत आणि बांगलादेश. ठीक आहे, आणि एकमेय हे कशामध्ये होतं, भारत आणि टांझानिया. ठीक आहे, पहिली आवृत्ती आहे, चर्चेत आहे, त्यामुळं विचारू शकतो. पहिली आवृत्ती आहे ना. पुढे बघा, जलशास्त्रज्ञ गुंटर ब्लोशल 2025 स्टॉकहोम वॉटर प्राइज प्राप्त झाले आहे. यांना काय झाले आहे, 2025 स्टॉकहोम वॉटर प्राइज प्राप्त झाले असून ते खालीलपैकी कोणत्या देशाचे आहेत. ठीक आहे, ते आहेत ऑस्ट्रेलियाचे.
ते कोणत्या देशाचे आहेत? ऑस्ट्रेलियाचे आहेत. बघा काय म्हणते, आन्सर 4 आहे. मार्च 2025 मध्ये जाहीर झाला आहे. हां, रिसेंट बातमी आहे. हो. स्वरूप किती आहे? 1.50 अमेरिकन डॉलर्स, 1,50,000 अमेरिकन डॉलर्स त्याचं स्वरूप आहे. आणि पूर जलशास्त्र विज्ञानातील ते तज्ज्ञ आहेत. कोण? गुंटर ब्लोशल. आणि ते कोणत्या देशाचे आहेत? तर ऑस्ट्रेलिया या देशाचे आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 79. याचा ऑप्शन नंबर 4 आहे. 79 बघा. द ग्रेट कन्सिलिएटर लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? कोणत्या टॉपिक अंतर्गत आहे तो पुस्तक आणि लेखक? रिसेंटवाले आपल्याला करायचे आहेत. ठीक आहे, त्या अंतर्गत येतो हा. त्याचे कोण आहेत? तर ते संजू चोप्रा. ह्याचा आन्सर आहे 79चा संजू चोप्रा. ठीक आहे. हा, तर सय्यद किरमाणी यांचं कोणतं? आपण जर ते ऑप्शनमध्ये बघितलं तर ते माजी एसटी रक्षक होते आणि त्यांचं आहे स्टंप्ड हे आत्मचरित्र आहे. रिसेंटमधल्या चर्चेचं आहे, त्यामध्ये तिथे लिहून ठेवायचं. ठीक आहे. आणि एस अंबुजमाल यांचं कोणतं आहे? द इंडिया आय सॉ अँड ॲटोबायोग्राफी अनुवादित आत्मचरित्र आहे. ठीक आहे, ॲटोबायोग्राफी ही एस अंबुजमाल यांची. ठीक आहे, बाकीचे जे 2 ऑप्शन आहेत त्याचं एक्सप्लेनेशन आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 79चं काय आन्सर? 2 नंबर. त्यानंतर पुढे, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी डॅश डॅश या अभिनेत्याला फिट इंडिया आयकॉन म्हणून घोषित केलेले आहे. कोणाला घोषित केलेले आहे बरं? आयुष्मान खुराना यांना घोषित केलेलं आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 80चं काय बरं? आयुष्मान खुराना. त्याचं एक्सप्लेनेशन बघा. हां, फिट इंडिया मुवमेंट कधी चालू झाली? 29 ऑगस्ट 2019. हां, फिट इंडिया मुवमेंट चालू झाली आणि निरोगी जीवन शैलीला प्रोत्साहन देण्यासाठी ही मुवमेंट चालू झालेली आहे. आणि आपल्याला विचारले आयकॉन विचारले, राईट? हां, यांनी अभिनेत्याला फिट इंडिया आयकॉन म्हणून घोषित केलं. कोणाला? आयुष्मान खुराना यांना. तर क्वेश्चन नंबर 80चा आन्सर काय? आन्सर नंबर 3. तर इथे क्वेश्चन 66 to 80 हे आपले क्वेश्चन कव्हर झालेले आहेत करंट अफेअर्सचे टेस्ट सिरीज 6 मधले. तर आपण इथे थांबूया. थँक्यू.